सर्वप्रथम तुम्हा सर्वांना ख्रिसमस आणि न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी शेअर करणार आहे ख्रिसमस स्पेशल प्लम केक रेसिपी. तुम्ही बघू शकता या केकमध्ये सर्वच बाजूनी नट्स दिसत आहेत आणि खूप सॉफ्ट आणि खूप टेस्टी बनतो हा केक. आणि प्लम केकची सर्वात सोपी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे. त्याचबरोबर आणि या प्लम केकसाठी जे आपण इंग्रेडियंट्स जे साहित्य वापरलेले आहेत ते आपल्या घरी सहज उपलब्ध असतात आणि त्यातूनच अगदी सॉफ्ट आणि टेस्टी केक रेसिपी मी शेअर करत आहे तुमच्याशी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला बघूया प्लम केकची अगदी इझी सोपी रेसिपी. सर्वप्रथम मी इथे एक मोठं बाउल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिकू आणि सफरचंदाचे बारीक बारीक काप करून ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे अर्धा वाटी मी चेरी ॲड केलेली आहे, तर तुम्ही कलरमध्ये सुद्धा चेरी ॲड करू शकता. त्यानंतर इथे काही मी किसमिस ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये इथे काजू अर्धा वाटी ते सुद्धा ॲड केलेत आणि बदाम पण बारीक बारीक कट करून यामध्ये ॲड करायचं आहे. हे सर्व घातल्यानंतर आपण यामध्ये ज्यूस ॲड करणार आहोत. तर ऑरेंज ज्यूसमध्ये इथे सोक करून ठेवायचं आहे, म्हणून मी इथे फ्रेश ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. तुम्ही ऑरेंज ज्यूस ऐवजी ॲपल ज्यूससुद्धा ॲड करू शकता. तर इथे 1.5 ग्लास मी म्हणजे मोठ्या ग्लासनी 1.5 ग्लास ऑरेंज ज्यूस घालून घेतलं आहे. आता हे छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सोक करून ठेवायचं आहे. खूप जास्त नाही, फक्त 30 मिनटं. जोवर हे सोक होतं आहे तोवर आपण पुढली प्रोसेस करून घेऊया. तर मी गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये एक वाटी साधारण एक मोठी वाटी साखर ॲड करायची आपल्याला. तर साखर ही आपल्याला क्रिस्टलवालीच घ्यायची, पिठी साखर इथे यूज करायची नाही. आता गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आणि मीडियम हीटवरच आपण ही पूर्ण साखर मेल्ट करून घेणार आहोत. याचं शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे आपल्याला. तर मीडियम हीटवरच आपण हे कुक करून घ्यायचं. जोपर्यंत साखर पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत याला सतत ढवळत राहायचं. जर असं मिक्स केलं नाही, ढवळलं नाही किंवा गॅसचा फ्लेम हा मोठा केला तर आपली जी साखर पूर्णपणे मेल्ट होते तेव्हा ती कडवट अशी टेस्ट येते. म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने होतपर्यंत सतत हे फिरवत राहायचं आहे. अशा पद्धतीने शुगर सिरप आपलं तयार झालेलं आहे आणि गरम गरमच असताना आपण यामध्ये थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. सेम अशी क्वांटिटी आली की यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं. थोडं पाणी ॲड केल्यामुळे काय होईल की शुगर सिरप आपलं अगदी परफेक्ट बनेल, त्याची टेस्टही कडवट लागणार नाही आणि आपण जे केकमध्ये जेव्हा त्याला यूज करू आणि केकमध्ये क्रिस्टलही पडणार नाही आणि केक खूप सॉफ्ट बनेल आणि टेस्टलाही खूप छान लागेल. तर अशा पद्धतीने अर्धा वाटी आपल्याला इथे पाणी ॲड करून घ्यायचं आहे. मी थोडं थोडं करून अर्धा वाटी पाणी इथे ॲड केलेलं आहे आणि आता गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि आपल्याला हे सिरप आता थंड करायला ठेवून द्यायचं आहे. जोवर आपलं हे शुगर सिरप थंड होतो आहे तोवर आपण गॅसवर एक मोठ्या तळाची कढई ठेवून घेऊया. मी हा केक कढईमध्ये करत आहे म्हणून इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. जर तुम्ही ओव्हनमध्ये करत असेल तर ही प्रोसेस तुम्ही स्किप करू शकता. तर यानंतर आपल्याला केकचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर केकचं बॅटर तयार करण्यासाठी इथे 1/4 कप मी तेल घातलेलं आहे. नॉर्मल तेल जे आपण घरी यूज करतो खाण्यासाठी ते. त्यानंतर इथे 1/4 कप दूध ॲड करून घ्यायचं आहे. तर दूध हे रूम टेम्परेचरवर आणूनच ॲड करायचं. त्यानंतर इथे 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे. याला छान मिक्स केल्यानंतर याचं टेक्स्चर हे क्रीमी फॉर्ममध्ये येतं, म्हणजे अगदी क्रीमसारखं हे बनतं आणि याला मिक्स करायला साधारण 1 ते 2 मिनटं लागतात. तर छान पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि यामध्ये गुठळ्या वगैरे नको पडायला. अशा पद्धतीने क्रीमी टेक्स्चरमध्ये आपलं मिश्रण तयार झालं की हे परफेक्ट आहे. आता यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत मैदा. तर मैदा आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तर मी इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. मेजरमेंट कप एकच घ्यायचा, एकाच कपाने आपण सर्व मेजरमेंट घ्यायचं आहे. तर 1.5 वाटी मैदा घेतल्यानंतर अर्धा वाटी मी इथे मिल्क पावडर घेतलेला आहे. मिल्क पावडरमुळे केक आपला खूप सॉफ्ट बनतो, त्याचबरोबर टेस्टही खूप छान लागते आपल्या केकची. तर मैदा आणि मिल्क पावडर इथे गाळून घ्यायचं आहे एकाच वेळेस आणि त्यानंतर हे फक्त आपल्याला थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये जे सोक करून ठेवलेले होते फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स आणि नट्स वगैरे सर्व,
ते आपण अर्धा तासापूर्वी सोक केलेलं होतं ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. हे सर्व एकाच वेळेस ॲड नाही करायचं, थोडं थोडं ॲड करून आपण हे मिक्स करत जायचं. ॲक्च्युली काय होतं, आपण एका वेळेस सर्व ॲड केलं तर जे मैदा असतो आपल्या बॅटरमध्ये त्या मैद्याला लम्प्स पडतात, म्हणजे गुठळ्या पडतात आणि ते बॅटर आपलं अगदी सॉफ्ट असं बनत नाही. म्हणून थोडं थोडं मिश्रण घालून आपण हे एकदा पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आणि जोवर गुठळ्या वगैरे निघत नाही तोवर हे मिश्रण आपण मिक्स करत राहूया. त्यामुळे आपलं बॅटर हे एकदम सॉफ्ट होईल आणि खूप छान असं टेक्स्चर आपल्या केकचं तयार होईल. आता आपलं शुगर सिरप पण अगदी रेडी झालेलं आहे, पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर आता हे सिरप पण आपण केकच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं अँड मेक देन शो की यामध्ये लम्प्स गुठळ्या वगैरे नको राहायला. त्यासाठी म्हणून हे छान एकदा मिक्स करून घ्यायचं. आपलं केकचं मिश्रण हे पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता सर्वात शेवटी आपण यामध्ये 1 चमच बेकिंग पावडर ॲड करणार आहोत आणि त्यानंतर हाफ चमच म्हणजे अर्धा चमच आपल्याला बेकिंग सोडा ॲड करायचा आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हा सर्वात शेवटी ॲड करायचं आणि बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातल्यानंतर आपल्याला फक्त 1 मिनटं याला वरच्यावर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त मिक्स करायची गरज नाही किंवा खूप जास्त सोक करतपर्यंतही ठेवायची गरज नाही. आपण लगेच याला आपण जे तयार करून ठेवलेलं होतं केकचं टीन त्यामध्ये आपण याला ट्रान्सफर करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण यामध्ये काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. खाली तळाशी लावून घ्यायचं. तुम्हाला आवडत असलेले सर्वच इन्ग्रेडियंट्स तुम्ही इथे लावून घ्यायचे खाली आणि त्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं केकचं ते ॲड करायचं आहे. माझं केकचं भांडं हे छोटं असल्यामुळे मी 2 वेळेस हे केक बनवून घेणार आहे. तर एका भांड्यामध्ये मी केकचं बॅटर ॲड केलेलं आहे अगदी अर्धवट आणि गॅसवर जी कढई आपण ठेवलेली होती ती पण छान फ्री हीट झाली आहे. आता गॅसवरती मिश्रण आपण केकचं ठेवून द्यायचं आणि कवर अप करून 30 मिनटं आपण याला मीडियम हीटवर कुक करून घेणार आहोत. 30 मिनटामध्ये मधोमध एकहीदा आपण याला उघडणार नाही. 30 मिनटानंतर चेक करूया. बघूया आपला केक झाला आहे का? तर एक टूथपिक किंवा नाईफच्या मदतीने म्हणजे चाकूच्या किंवा एका काडीच्या मदतीने आपण हे चेक करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ही चेक करून घ्यायचं आहे की आपला केक आतून पूर्ण कुक झालेला आहे की नाही. जर काडी अशी पूर्ण क्लीन निघलीच म्हणजेच आपला केक अगदी परफेक्ट रेडी आहे. तर तयार आहे अगदी इझी प्लम केक रेसिपी, अगदी झटपट आणि मस्त. तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये आपले रिप्लाय कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा नक्कीच प्रेस करा, म्हणजे त्यामुळे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील. आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि चला आता भेटूया पुढल्या व्हिडिओला.